सुरुवातीलाच बातमी आहे कबूतरखान्यासंदर्भातली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता जैनांसमोर झुकलेत। आमदार मनीषा कायंदे थेट बोललेले आहेत। कबूतरखान्याप्रकरणी आता मुख्यमंत्री धर्मसंकटात सापडलेत। जय महाराष्ट्र सोबत बोलताना शिवसेनेचा थेट आरोप आता या ठिकाणी केला जातोय। आजच कबूतरखान्याविरोधात जे काही आंदोलन करण्यात आलेलं होतं, कबूतरखान्यावरती जे आवरण होतं ते उचकटण्याचा प्रयत्न सुद्धा या संतप्त आंदोलकांनी केलेला होता। याच पार्श्वभूमीवरती आता अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आता जैनांसमोर झुकलेले आहेत। कबूतरखाना बंदी उठवा असं सुद्धा आता या नागरिकांनी मागणी केलेली आहे, आंदोलकांनी मागणी केलेली आहे। मात्र मानवी जीवनावरती याचा मोठा परिणाम होऊ शकतो, आजार वाढू शकतात। यामुळे महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाविरोधात आता जैन समाज रस्त्यावर उतरलेला आहे। अतिशय शांतताप्रिय असा जैन समाजाचा दाखला दिला जातो, मात्र आज तोच जैन समाज या कबूतरखान्याच्या समर्थनासाठी रस्त्यावरती उतरला। यानंतरची एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जैनांसमोर झुकलेत। आमदार मनीषा कायंदे यांनी यावरती थेट भाष्य केलेलं आहे। कबूतरखाना प्रकरणी मुख्यमंत्री धर्मसंकटात सापडलेत असं जय महाराष्ट्र सोबत बोलताना शिवसेनेनं थेट आरोप केलेला आहे। दरम्यान काही वेळापूर्वी शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदेंनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया। किंवा तुम्ही तुमच्या घरी कबूतर पाळू शकता, पण हे प्राणी मात्रावर प्रेम सगळेच दाखवतात। आता सांगा, नागपंचमीला नागाला दूध पाजण्याची प्रथा होती, झाली ना बंद का? कारण ते त्याचं खाद्य नाहीये म्हणून। पण हा जो अतिरेकीपणा चाललाय, माननीय मुख्यमंत्री त्यांच्या दबावाला झुकले आहेत आणि धर्मसंकटात मुख्यमंत्री सापडलेले आहेत आणि त्यामुळे हे धर्मसंकटात पुढे मुख्यमंत्री झुकले असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे।